नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर। तर आज आपण जाणार आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील वेगवेगळे बाप्पाचे दर्शन घ्यायला वेगवेगळ्या मंडळा थ्रू जे त्यांनी देखावा केलेले, जसं मागे बघू शकता तसे देखावा आज आपण बघणार आहोत। आणि आज पण मी एकटा आहे, तर आज आपण वेगवेगळे बाप्पांचे दर्शन तर एकच घेणार आहे, पण बाप्पांचे जे मंडळ आहे त्यांनी वेगवेगळे देखावे केलेले। तर आपण सगळ्यात पहिले आलेलो गरुड झेप मित्रमंडळ, त्यांचं मागच्या वेळेसारखं यावेळेस पण काहीतरी वेगळं आहे थीम। आणि ही थीम काय, त्यांच्या मंडळाचे जर लोक असतील त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण। आणि चला सुरू करूया आपण या व्लॉगला। वर्ष 2025 गरुड झेप गणेश मित्र मंडळ आपल्यासाठी सादर करीत आहे कोलकाता येथील दुर्गा माता पूजा पंडाल। ऑल राईट, तर मागे तुम्ही बघितल्याप्रमाणे दुर्गा माता मंदिर जे कोलकातामध्ये आहे त्याचं म्हणजे प्रात्यक्षिकरण तिथे साकारण्यात आलेलं आहे। तर तुम्ही पण एकदा या, जर असाल तर लवकरात लवकर व्हिजिट करा। गरुड झेप मित्रमंडळ यांनी मागच्या वेळेस प्रमाणे यावेळेस पण काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे संभाजीनगरकरांना। ऑल राईट, तर आता आपण आलेलो आहे दुसरं म्हणजे की शिवाजीनगरमधलं जिजामाता गणेश मंडळ आणि संभाजीनगरचा राजा। आई यांचं बाहेरचं शेड बघितलं मी, एवढं मोठं आहे, ह्यूज, लाईक सेकंड फ्लोअरपर्यंत आहे। आणि मूर्ती बघूया आपण किती फुटाची आहे, आणि यांचे मंडळाचे लोक असतील तर त्यांच्याकडून पण आपण थोडं डिटेलिंग जाणून घेऊ आपण। नाव गणेश दिलीप दायमा, मी जिजामाता गणेश मित्र मंडळाचा सक्रिय सदस्य। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। छत्रपती संभाजीनगरचा राजा जिजामाता गणेश मित्र मंडळ छत्रपती शिवाजीनगर। मागील 1996च्या स्थापनेपासून आतापर्यंत आम्ही 29 वर्ष चांगल्या रीतीने पूर्ण केलेत। यावर्षी आम्ही सर्व शहरासाठी, सर्व जिल्ह्यासाठी आम्ही भव्य दिव्य अशी 21 फुटाची लालबागच्या राजाची मूर्ती संभाजीनगर शहरामध्ये संभाजीनगरच्या राजा नावाने विराजमान केली आहे। ही जी मूर्ती आहे तिला बनवण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी लागलेला आहे। ही पूर्ण मूर्ती फायबरपासून पर्यावरणपूरक आपण मूर्ती बनवलेली आहे। सगळ्यांना विनंती करतो की आपण जिजामाता गणेश मित्र मंडळ छत्रपती शिवाजीनगर येथे लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी आवर्जून यावं। यावर्षीचे आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मोगल, उपाध्यक्ष मनोज पैठणकर आणि सर्व जिजामाता गणेश मित्र मंडळाच्या सदस्यांच्या मार्गदर्शनातून भव्य दिव्य अशी मूर्ती आणि हा देखावा आम्ही उभारला आहे। सगळ्यांना विनंती करतो की आपण आवर्जून उपस्थित राहा। ऑल राईट, तर आता आपण आलेलो आहे मोर्याचा चिंतामणी, ज्याचा आपण ऑलरेडी शूट केलेलं आहे, रील वगैरे बघितले असेल तुम्ही। आणि इथे पण आपण बघूया, इथे सदस्य वगैरे काहीतरी सांगताय वाटतं, कारण की ही मूर्ती तुम्हाला लांबून काहीतरी वेगळं सांगते। आणि ती मूर्ती ॲक्च्युली मला असं वाटतं की पेपरपासून बनलेली आहे, आपण ते कन्फर्म करून घेऊ आणि बघूया। नमस्कार, माझे नाव रुपेश बागुल, मी मोरया ढोल ताशा पथकाचा एक सदस्य आहे। मोरया ढोल ताशा पथकाच्या संकल्पनेतून आम्ही गेल्या 10 वर्षापासून ढोल ताशा पथक हे चालवत असतो आणि आमचं ढोल पथक हे राज्यस्तरीय आहे। तर यावर्षी आम्ही सगळ्यांच्या स्वइच्छेने आम्ही यावर्षी मोर्याचा चिंतामणीच्या रूपामध्ये मुंबईवरून पर्यावरणपूरक कागदी गणेश मूर्ती आणली आहे आणि ही मूर्ती 21 फुटाची आहे। या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजीवाला बाईच्या पुतळ्याजवळच मोर्याच्या चिंतामणीच्या रूपामध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता। ऑल राईट, मोर्याचा चिंतामणी नंतर आपण आलेलो आहे अष्टांग हृदय गणेश मंडळ। आणि या इथे स्पेशली पंढरीनाथ म्हणजे विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपती साकारण्यात आलेले। आणि ही गणपतीची मूर्ती मी तुम्हाला जवळून दाखवतो एकदा, पण पहिल्यांदा मी विठ्ठलाच्या रूपात मूर्ती बघतोय आणि ती जवळून दाखवतो। मूर्ती लहान आहे पण कीर्ती ऑफकोर्स महानच आहे। आणि बघूया यांचं पण जे विठ्ठलाच्या प्रतिकृतीमध्ये साकारण्यात आलेलं रूप कसं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्वांना नमस्कार। मंडळाचं नाव आहे अष्टांग हृदय गणेश मंडळ, ज्याचं लोकेशन आहे दशमेश नगर आपल्या मुठियान कॉर्नरला। आपलं हे दुसरं वर्ष आहे, याचा संस्थापक अध्यक्ष श्री मनोजजी वडगावकर आहेत। आपण दरवर्षी नवीन नवीन थीम गणपतीची करत असतो। तर यावर्षी आपण कर्नाटकामध्ये असलेलं जे मैसूर मंदिर आहे त्याची आपण थीम केलेली आहे। विषय असा आहे की ते भारतातलं फक्त एकमेव मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे। त्याची आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या मागे थीम केलेली आहे। मूळ म्हणजे की आपण 10 दिवस रोज 10 दिवस आपण भंडारा ठेवत असतो। आरती आपली ठीक 8 वाजता सुरू होत असते। आरतीनंतर आपण भंडाऱ्याला सुरुवात करतो। एक महाप्रसाद आपण 10 दिवस
आपण देत असतो. तरी मी सर्वांना विनंती करतो की कृपया आमच्या मंडळाला भेट द्यावी आणि बाप्पाचं दर्शन घ्यावं. ऑल राईट, तर आता आपण आलेलो आहे शिव स्वराज्य प्रतिष्ठान आणि मागे बघू शकता त्यांचं दरवेळेस असतं भंडारा म्हणजे. तर यावेळेस पण आहे आणि मागे म्हणजे थीम वगैरे केलेली आणि ऑलमोस्ट सॉन्ग चालूच आहे, तर मी जास्त बोलू नाही शकत. आणि समोरच महाकाल प्रतिष्ठान पण आहे. पहिले आपण हे बघूया आणि मग नंतर ते दाखवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शिवस्वराज्य प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर. सर्व गणेश भक्तांचं पुनश्च एकवार हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघत आहात शिवस्वराज्य प्रतिष्ठानचा हा इको फ्रेंडली गणपती बाप्पा. आपण गणेशोत्सवाची सुरुवात केलेली आहे. सन 2012 सालपासून आपण गणेशोत्सव इथे साजरा करतोय. गणपती बाप्पाची ही 2012 पासूनची मूर्ती आहे आणि गणपतीला जे डेकोरेशन केलेलं आहे ते देखील इको फ्रेंडली प्रकाराचं डेकोरेशन आहे. शिवस्वराज्य प्रतिष्ठानकडे स्वतःचं 250 वादकांचं जम्बो वाद्य पथक आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 150 मुली, ज्या सर्वाधिक प्रमाणात मराठवाड्याच्या किंवा छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात सर्वाधिक मुली असणारं वाद्यपथक म्हणून शिवस्वराज्य प्रतिष्ठानची एक ओळख आहे. शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या या मंचासमोर आपण बघत आहात की सलग आपण दरवर्षीप्रमाणे सलग 10 दिवस बाप्पांच्या या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत महाप्रसाद अन्नछत्र इथे संकल्पना आमच्या अध्यक्ष सुमित पवार यांच्या संकल्पनेतून राबवत असतो. शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या या मंचाला आपण सर्व गणेश भक्तांनी भाविकांनी निश्चितच भेट द्यावी. धन्यवाद. शिवस्वराज्य प्रतिष्ठान नंतर आपल्याला लगेच समोर दिसणार आहे महाकाल प्रतिष्ठानचं एक देखावा. आणि हा देखावा यावेळेस कोणता आहे ते मला माहीत नाही, पण ते मंदिराचा देखावा कोणता आहे तर आपण त्यांनाच सदस्यांना जाऊन विचारू. आणि तुम्ही बघू शकता मागे हा देखावा तुम्हाला वाटतंय कशाचा असेल कमेंट करून सांगा. तसं तर आपल्याला माहिती होणारच आहे, पण तरी आपण जाऊन एकदा तिथे बघू आणि हा देखावा पण कव्हर करू. ऑल राईट, तर तुम्ही आता बघू शकता मी आलेलो आहे चक्रव्यूह क्रीडा मंडळ यांनी यावेळेस जो आहे दगडूशेठचा जो गणपती आहे मागे सांगताय त्याची प्रतिकृती साकारली आहे. तर आपण मध्ये जाऊन बघूया. मी तर फक्त फोटो आणि व्हिडिओमध्ये बघितला आहे, तर आपण पण जाऊन बघूया कसा दिसतो. मध्ये आल्यावर प्रॉपर असं वाटतंय मी चाळीत जातोय, म्हणजे मुंबईसारखी फिलिंग येते थोडीफार. आणि पूर्ण म्हणजे प्रॉपर राईट साईड लेफ्ट साईड दोघं साईडला डेकोरेशन केलेलं आहे आणि प्रॉपर चाळ जशी असते ना मुंबईमध्ये सेम तशी फिलिंग येते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी आकाश जगदीश अर्सुलकर, चक्रव्यूह गणेश क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. गेल्या 42 वर्षापासून आपण गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करत असतो. मागील 2 वर्षापासून तुम्ही बघू शकता आपली गणपतीची मूर्ती आहे, जी पुण्याची जे दगडूशेठ गणपती आहे त्याची प्रतिकृती आहे. म्हणजे पुण्यावर आपली मूर्ती अभिषेक करून मंडळात येते. ज्या भाविकांची पुण्याला जाऊन दगडूशेठची दर्शन घेण्याची इच्छा आहे ती आता संभाजीनगरामध्ये पण आपण दर्शन घेऊ शकतो. आपल्या मंडळाचा ॲड्रेस आहे औरंगपुरा सिग्नल, औरंगपुरा गुलमंडी रोड, गोकुळवाडी, संभाजीपेठ, संभाजीनगर. वाटलं मग तुला पहिल्यांदा दगडूशेठ पुण्यात नव्हे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितला? कोणासोबत आलाय? अच्छा, पप्पा सोबत आलाय. कसं वाटलं काका? व्यवस्थित आहे ना? पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीतरी वेगळं बघायला भेटलं. हां,
यस यस. किती गणपती बघितले तू अजून? 4-5 बघितले का? चालेल चालेल, बघ मग सगळे हो. चलो आता आपण पण निघूया आणि नेक्स्ट कोणतं मंडळ आहे आपण बघू. ऑल राईट, तर तुम्ही बघू शकता मागे श्री ओम गणेश मंडळाने मस्त एक छानसा देखावा केलेला आहे आणि गाण्यामुळे मी वापस बोलू नाही शकत. डायरेक्ट बोलूया आपण पुढच्या मंडळाकडे. तर यानंतर आलेलं आपण पावन गणेश मंडळ आणि पावन गणेश मंडळाच्या इथे आल्यावर भाई साहेब एवढी गर्दी, डेंजर तुफान. गाडी लावायला मला 10 मिनटं लागली. बघू शकता मागे आणि मी दाखवतो तुम्हाला. भाई एवढी तुफान गर्दी, वा 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 वा, फुल ट्रॅफिक जाम. भाई एंट्री करता एवढा शार्प लाईट. मी श्याम पाटील, गेल्या 15 वर्षापासून मी पावन गणेश मंडळाचा सदस्य आहे आणि आमच्या या पावन गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद काका नरोडे, अध्यक्ष शिवराज नरोडे आणि या वर्षीचे उत्सव समितीचे अध्यक्ष श्री सुमित शेलार. दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी राजवाडा ही थीम आणली आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागं हे पूर्ण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखं तुम्हाला फील येईल आणि आमची जी पावनची जी मूर्ती आहे, मंदिर आहे, सेम ॲज इट इज आम्ही गेले 3 वर्षापासून या मूर्तीची स्थापना केली आहे. म्हणजे सेम टू सेम 21 फुटाची ही आमची मूर्ती बनवलेली आहे. तसं तिकडे पाहायला गेलं तर आई तुळजाभवानीचं दर्शन होईल तुम्हाला. तिथून आलं की आपलं बाप्पा आणि यानंतर याच्या बॅक साईडलाच आमचं पावन गणेशचं मंदिर आहे. सो नक्की या पावनचं दर्शन घेण्यासाठी. आपण बाहेर एक्झिटकडे येतो तसंच समोर आपल्याला डायरेक्ट पावनचे गणेश मूर्ती बघायला भेटते, जे की मंदिरात आहे. पण ट्रॅफिक बघू शकता तुम्ही, म्हणजे काय बोलायचं आता. या हे मंदिर आहे, मी इथूनच दर्शन घेतो गणपती बाप्पा मोरया, कारण की एवढी ट्रॅफिक ओलांडून जाणं आणि परत इकडे येणं बाई. ऑल राईट, तर आता आपण आलेलो आहे मार्तंडचा चिंतामणी, संभाजीनगरचा चिंतामणी ज्याला म्हणतात. आणि याच्या आगमनाच्या दिवशी आपल्याला माहीत नव्हतं, पण आपण आता आलेलो आहे तर हा चिंतामणी पण आपण बघूनच घेऊ. मार्तंड ढोल ताशा व ध्वज पथकाचे श्री स्वामी समर्थ गणेश मंडळाचे हे यंदाचे 26वे वर्ष आहे. गेल्या 5 ते 7 वर्षापासून मुंबई येथून आम्ही चिंतामणी स्वरूपातली आम्ही नेहमीच मूर्ती आणत असतो. यावेळेला देखील परळ येथून मुंबईवरून चिंतामणी आम्ही आणलेला आहे, शहरामध्ये आणलेला आहे. मागच्या वेळापासून आम्ही चिंतामणीची सुरुवात केलेली आहे बसवायला आणि बघता बघता यावर्षी आमच्या मंडळाला संभाजीनगरचा चिंतामणी हे नाव शहरवासियांनी आणि गणेश भक्तांनी दिलेलं आहे. मी सर्व गणेश भक्तांना आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने येऊन गणरायाचा आशीर्वाद घ्यावा. ऑल राईट, तर जसं त्यांनी सांगितलं की ते इथे चिंतामणी, संभाजीनगरचं चिंतामणी हे नाव त्यांनी दिलेलं आहे यावेळेस. आणि इथेच ढोल ताशा पथक पण त्यांचं सुरू आहे आता. पण आपल्याला वेळ आहे आणि टाईम नसल्यामुळे आपण निघूया, नाहीतर नेक्स्ट टाइम आपण बघू. मराठी वादळ प्रतिष्ठान यांचा सिडको संभाजीनगर हे मंडळाचं 16वं वर्ष आहे. अखंडपणे सन 2010 पासून मंडळाने गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि शिवजयंती उत्सव असे उत्सव यांचा सिडको संभाजीनगर भागामध्ये कंटिन्यू साजरे करत असतो. यावर्षी मंडळाने मराठवाड्यात सर्वात उंच 28 फुटाची गणेश मूर्ती आणलेली आहे. यावर्षीच्या आमच्या मंडळाचं प्रमुख अट्रॅक्शन, प्रमुख आकर्षण हे आमच्या मंडळाची मूर्ती आहे. मागील 8 वर्षामध्ये आपण अष्टविनायकमधले 8 गणपती असे प्रत्येकी 8 गणपती बसवले, आपण प्रतिष्ठापना केली होती. यावर्षी आपण आगळी वेगळी महाभारतामध्ये जसं श्रीकृष्णाचा रथ असतो त्याप्रमाणे आपण गणेश मूर्ती आपण संभाजीनगरमध्ये आपण आणलेली आहे. तसेच मंडळाचं 100 जणांचं महिला पुरुष ढोल पथक आहे आणि यांचा सिडको अडको भागातला सर्वात लोकप्रिय असलेलं मंडळ आहे. यावर्षी प्रचंड गर्दी मूर्ती बघण्यासाठी होत आहे. सर्व संभाजीनगरकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मी पृथ्वीराज राठोड, संस्थापक अध्यक्ष.
हे होतं मराठीवाड्याचं प्रतिष्ठान आणि आता आपण लास्ट एक जे बाकी आहे जव्हारचा राजा तिथे जाऊ आता या व्हिडिओमध्ये सगळ्या व्हिडिओमध्ये येतं राईट. तर शेवटचा आणि आपला लाडका जव्हारचा राजा या ठिकाणी आलेलो आहे मी आणि ह्यावेळेस भाई यांनी काय डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे 5 स्टार पण फेल आहे इथे पूर्ण म्हणजे प्रॉपर लेवलमध्ये डेकोरेशन केलेलं आहे. तर हे पण डेकोरेशन बघू आपण आणि दाखवतो आणि मागे बघतातच तुम्ही. त्याचप्रमाणे आपण यांचे कोणी सदस्य आहेत तर त्यांच्या थ्रू पण आपण थोडीशी माहिती घेऊया. इथे जव्हारचा राजा इथे आलो होतो आणि इथे माझी बहिणीची फ्रेंड सापडली आणि त्याच्यासोबत फ्रेंड पण म्हणजे आम्ही दोघं भाऊ हे बहिणी. ऑल राईट. तर जव्हारचा राजाचे सदस्य सध्या तर नाही आहे पण मी सांगून देतो 25 वर्ष यांना झालेले आहे आणि घे बाई हे बघा हे पण ब्लॉगमध्ये यायचं म्हणत होते. ठीक आहे चलो सगळीकडे ब्लॉगमध्ये येत आहे जस्ट JP ब्लॉग्स. तर या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया आणि भाई यावेळेस जे प्रेम भेटलेलं आहे म्हणजे ॲज अ इन्फ्लुएन्सर ॲज अ ब्लॉगर ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर सगळे जेवढे पण मंडळ किंवा जेवढे पण प्रतिष्ठान वगैरे आहेत त्यांना भाई सल्यूट. भाई मन जिंकलं डायरेक्ट म्हणजे एवढे इन्फ्लुएन्सरला जर इज्जत सगळीकडे भेटली ना भाई 100% नेक्स्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढे कॉन्टेंट क्रिएटर निघतील ना आणि एवढं भारी भारी कॉन्टेंट निघेल ना विषय होईल. आणि आता आपण निघूया भेटूया तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. आय होप की नेक्स्ट ब्लॉग पुणे मुंबईचा असेल बिकॉज इथल्या विसर्जनासाठी आपण नाही आहे पण चिंचपोकळीच्या चिंतामणी आपला फेवरेट आहे म्हणजे असं काय आहे त्याचं रहस्य मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. तर भेटूया तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.